सिक्रेट्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, कॅप राऊंडच्या संदर्भात आजचं अपडेट तुम्हाला सांगतोय. सकाळी सकाळी हे अपडेट आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता आहे. काल एक मी व्हिडिओ टाकलेला होता की वेळापत्रक आले म्हणून, आणि त्यातच आज लोकसत्ता जो पेपर आहे त्या पेपरची बातमी सुद्धा आपण या ठिकाणी प्रसिद्धी करतोय, सांगतो आहे. आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता अत्यंत आनंदाची बातमी आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांनी, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना ज्यांना भावी शिक्षक व्हायचं आहे अशा सर्व विद्यार्थ्यांनी बीएड सीईटी परीक्षा आपण दिली असाल तर आपला स्कोअर सुद्धा आपण पाहिलेला असाल, स्कोअर कार्ड सुद्धा आहे. आणि आपल्याला सांगितलं होतं की याच वीकमध्ये, कालच बोलताना मी सांगितलं की याच वीकमध्ये आज उद्या कधीही, कारण 30 तारखेपर्यंत जी प्रक्रिया आहे ती प्रक्रिया कॉलेजेसना त्यांना रजिस्ट्रेशन करण्याची डेट सीईटी सेलने दिलेली होती. परंतु आता त्यानंतर आपलं जे कॅप राऊंड आहे, विद्यार्थ्यांसाठीचा कॅप राऊंड आहे, ती सेंट्रलाइज पद्धत, जी केंद्रीभूत प्रवेशाची जी पद्धत आहे ती पद्धत आजपासून दुपारी 3 वाजतापासून सुरू होणार आहे. त्या संदर्भातील जी बातमी आहे ती बातमी आपण या ठिकाणी बघणार आहोत. आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा आले असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारं कोणतेही जे अपडेट असेल ते अपडेट आपण आपल्या चॅनलला कायमस्वरूपी विद्यार्थी मित्रांनो देत असतो. आपण फक्त प्रवेशासंदर्भातीलच माहिती देत नाही, तर तुमच्या प्रवेशापासून, तुमच्या ऍडमिशन पासून, तुमच्या फीज वाचवण्यापासून तर तुम्हाला राहण्याची, खाण्याची व्यवस्था वसतिगृहामध्ये होत आहे त्यासाठी सुद्धा आपण मदत करतो. तेही तुमच्याकडनं झालं नाही किंवा तुम्हाला ते मिळाले नाही तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या पुढची जी प्रक्रिया म्हणजे आधार, स्वाधार आणि स्वयं याची 60,000 रुपये तुम्हाला निर्वाह भत्ता म्हणून कशी मिळेल या संदर्भात सुद्धा माहिती आपण आपल्या चॅनलला देत असतो. या ठिकाणी ही आपण बातमी पाहू नेमकी काय आहे, आणि आजच्याच लोकसत्ता पेपरची ही बातमी आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, बीएड केंद्रीभूत प्रवेश नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू. आजपासून ती प्रक्रिया सुरू झालेली आहे. मुंबई महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे शैक्षणिक वर्ष 2026-27 च्या प्रवेशासाठी उच्च शिक्षणाच्या अंतर्गत असलेल्या बॅचलर ऑफ एज्युकेशन म्हणजे बीएड या अभ्यासक्रमाच्या केंद्रीभूत प्रवेशाच्या नोंदणीस 2 जुलै म्हणजे आजपासून 3 वाजतापासून सुरू होत आहे. या अभ्यासक्रमाच्या नोंदणीची अंतिम तारीख 16 जुलै आहे. पहा, शेवटची तारीख किती आहे तर 16 जुलै पर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांना काय करता येणार आहे, पहा त्या ठिकाणी रजिस्ट्रेशन करता येणार आहे. या अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची नोंदणीची अंतिम तारीख 16 जुलै आहे. ज्या विद्यार्थ्यांनी मार्च 2026 मध्ये संपन्न झालेल्या बीएड अभ्यासक्रमाची सीईटी दिलेली आहे त्या विद्यार्थ्यांनी केंद्रीभूत प्रवेशासाठी नोंदणी करावी असे आवाहन सीईटी कक्षाने केलेले आहे. बीएड अभ्यासक्रमाची सीईटी 27 आणि 29 मार्च रोजी घेण्यात आलेली होती, असं या ठिकाणी स्पष्ट उल्लेख त्या ठिकाणी केलेला आहे. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आता आपला कॅप राऊंड सुरू झालेला आहे आणि यात तुमचं रजिस्ट्रेशन, तुमचं स्क्रुटिनीच्या माध्यमातून जे काही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, नंतर तुमचा पहिला कॅप, दुसरा कॅप राऊंड, तिसरा कॅप राऊंड आणि चौथा म्हणजे इन्स्टिट्यूशनल राऊंड, अशा पद्धतीने तुमचे कॅप राऊंड होणार आहेत. आणि या माध्यमातून दरवर्षी हा अभ्यासक्रम किंवा बीएड करण्याचं प्रमाण मात्र विद्यार्थ्यांचं वाढत आहे. विद्यार्थी मित्रांनो, त्याच्या मागची कारण काय तर झालेल्या आतापर्यंत शिक्षकांच्या 2 भरत्या आणि तिसरी मात्र आता सुरू आहे, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्यामुळं बीएड असो की डीएड असो, या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्वाच्या आहे ज्या विद्यार्थ्यांना शिक्षक व्हायचं आहे, कारण पुढे येणारा काळ हा शिक्षकांचा सुवर्ण काळ असणार आहे. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, कोणतीही अडचण असली तर आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझी लिंक आहे, त्यावरती जॉईन व्हा. त्यात माझ्याशी संपर्क साधायचा आहे, बोलायचं आहे. महाराष्ट्रात कुठेही तुम्हाला बीएड करायचं असेल तर फीज वाचवण्याचं काम, तुम्हाला मदत करण्याचं काम आपण मोफत आपल्या चॅनलच्या माध्यमातून करतो आहे. धन्यवाद.